यस, हमने जो कल लेसन लिया था, वरंदा घाट, घाटत घाट वरंदा घाट, उसके 2 क्वेश्चन आंसर बताए थे आपको। जो 2 क्वेश्चन बताए थे आपको बोला था कल मुझे बताना है, नेक्स्ट लेक्चर पे मुझे बताना है। कौन बताएगा? फर्स्ट क्वेश्चन था, वरंदा घाटात विहंगम दृश्याची माहिती तुमच्या शब्दात सांगायची. वरंदा घाटातील विहंगम दृश्य कसं आहे ते तुमच्या शब्दात सांगायचंय. छान. छान आहे तेवढंच आन्सर राईट करणार का आपण? तो क्वेश्चन नाही. 2 मार्काला येणार तुम्हाला. 2 मार्काला क्वेश्चन येणार, तर त्याच्यापैकी छान लिहिलं तुम्हाला अर्धा तरी मार्क पडेल का? यस बोलो. क्या क्या देखा उसमें, क्या क्या था वो बताना है आपको खाली. लेखकाला कसं वाटलं तिथं, त्याचं वर्णन कसं केलंय, वरंदा घाटाचं वर्णन कसं केलेलं आहे ते सांगायचंय. Miss, यस. Miss, ask again question, please. वरंदा घाटातील विहंगम दृश्य तुमच्या शब्दात लिहा. Miss, I return. यस बोलो ना फिर. हाँ. वरंदा घाटातील पावसाळ्याचा दिवसातील निसर्गाचे अतिशय विहंगम असे वर्ण लेखकाने या पाठात केले आहे. पावसाळ्याचा दिवस येते, पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, धरीतल हिरवं रान, दरीतलं हिरवं रान. हा, हिरवं. What miss you said, please? Sorry. ढगाळलेले डोंगर, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या ढगांवर दगडांवर. ढगांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी असे निसर्गाचे विहंगम दृश्य वरंदा घाटात पाहायला मिळते. मिलते. ओके. जब रीड किया होगा लेसन, आपको बोला था लेसन होने के बाद रीड करो, पहले रीड करो, रीड किया होगा तो आपको क्वेश्चन का आंसर भी उसमें मिल जाएगा. किसी ने ट्राई नहीं किया है ना, बाकी लोगों ने ट्राई ही नहीं किया है. क्वेश्चन आंसर नहीं आप करोगे तो आपको आएगा कैसे? राइट करना है, पढ़ना है, और वो सब आंसर उसी में मिलता है. मैं अभी आपको दिखाती हूँ आंसर कहाँ पे है. एक सेकेंड. मैंने भी बुक्स में से निकाला. हाँ, बुक में ही दिया है वो. यस मिस. ये देखो यहाँ पे, ये अभी अभी इसने पढ़ा ना, सिर्फ स्टार्टिंग क्या किया की वरंदा घाटातील पावसाळ्याच्या दिवसातील निसर्गाचे अतिशय विहंगम असे वर्णन लेखकाने पाठात केलेले आहे. सिर्फ उसका इंट्रोडक्शन दिया है की लेखकाने असं असं वर्णन पाठात लेखकाने वर्णन केलेले आहे. और उसके बाद यहाँ पे दिया है देखो, घाटात घाट, वरंदा घाट, बाकी सब घाटिया, पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे,
दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची सततधार, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य लेखकाने सांगितलेले आहे. इतना ही लिखना था आपको, बाकी कुछ भी उसमें राइट नहीं करना था. और सेम वैसे क्वेश्चन नंबर 2 दिया है आपको, कावड़ा किला. इसके ऊपर आपको इंफॉर्मेशन देना है. क्या दोगे? कैसा था वो? देखो यहाँ पे दिया है, मुझे बताना, आपके वर्ड में बताना है. आप कैसे आंसर लिखोगे? बुक में जैसा है वैसा नहीं लिखना है. तुमची स्वतःची सेंटेन्स बनवायचे आणि मग सांगायचे मला. कावळा किल्ल्याविषयी माहिती सांगायची. कोण सांगणार? Miss, I written that. नो, आपने अभी दूसरा और कोई बताओ. यस पीयूष. येस मिस. यस बोलो. वरंदा घाटावरील डोंगर माथ्याजवळ असलेला कावळा किल्ला हा ट्रेकचा थरारक अनुभव देण्यासाठी नेहमीच सज्ज असतो. या किल्ल्यावर बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटने कारवीच्या झाडातून ट्रेक सुरू होतो. या ठिकाणी असलेले बुरुजांचे आवे श्री वाघजाई मंदिर आणि पाषाणाच्या 9 टाक्या असा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षित करणारा आहे. हा बस इतना ही, आप इतना राइट करोगे बस हो गया. और क्या बताना चाहते हो बोलो. तेवढंच लिहिलं. हाँ बोलो पीयूष बोलो. नाही, तेवढंच लिहिलं मिस मी. तेवढंच लिहिलं ना. हाँ, वही दिया है ना की घाटात वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा हा कावळा किल्ला फोडूनच तयार केलेला आहे. श्री वाघजाईच्या मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ जवळचा 9 टाक्यांचा समूह एकेकाळी कावळ्या किल्ल्याचा भाग होता. तेथे असलेली काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची टाकी कित्येक वर्ष अनेकांची तहान भागवत आहे. कावळ्या किल्ल्यावरून परत येताना मात्र आपले कपडे मातीने हमखास रंगतात. बस इतना ही लिखना था. उसकी इंफॉर्मेशन आपको राइट करनी थी. अभी आप इसके क्वेश्चन आंसर नहीं लिखे होंगे तो आप राइट करो, क्योंकि आप लिखोगे नहीं तो आपको समझ में नहीं आएगा, और उसके साथ साथ आपको रीड भी करना है, क्योंकि रीडिंग बहुत वीक है आपकी. अभी देखो, कल मैंने बोला था कि इसमें ना शब्दयोगी अव्यय क्वेश्चन दिया आहे आपको. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय हे तुम्हाला माहित नाही ना, तर आपण तो ग्रामरचाच पार्ट घेणार आहोत. ओके. तो मुझे सबसे पहले मैंने लास्ट टाइम देखो बताया था कि नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, इसके बारे में बताया था ना. Yes, miss. यस. तो क्यों बताया था? क्योंकि वो समझ में आया तो आपको जो अव्यय है वो देखना है. अभी अव्यय में 4 पार्ट है. उसमें फर्स्ट है क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय और उभयनवी अव्यय. जैसे जैसे मैं बताती हूँ वैसे वैसे थोड़ा थोड़ा राइट किया करो. कौन कौन से पार्ट है वो देख लो. हाँ? तो उसमें वो कैसे है, उसके पहले मैं आपको ना कैसा रहता है वो आपको मैं बताती हूँ. ओके, एक सेकंड. शब्द म्हणजे काय माहितीये का? शब्द म्हणजे काय? वर्ड. Word, वर्ड. miss. ओके. पण मग शब्द कसा तयार होतो? मिस लेटर्स पासून. लेटर पासून तयार होतं. फॉर एक्झाम्पल, म्हणजे आपण त्याला लेटर, आपण त्याला मराठीत असं वर्ण वर्ण असं म्हणतो, माहितीये ना? स्वर, व्यंजन. येस. मग तेच आपल्याला घ्यायचं. शब्द कशापासून तयार होतो ते आपल्याला बघायचं आहे. व्यंजन सॉरी वर्णांपासून, लेटर पासून शब्द तयार होतो.
जसं की फॉर एक्झाम्पल बघा, म प्लस ग प्लस र, त्याच्यापासून शब्द कोणता तयार झाला? मगर, राईट की नाही? असं सपोज गवत दिलेले, ग प्लस व प्लस तो त्याच्यापासून शब्द कोणता तयार होईल? गवत, राईट ना? तसंच मग शब्दांच्या काही जाती दिलेल्या आपल्याला, शब्दांच्या जाती दिलेल्या. तर शब्दांच्या जाती म्हणजे काय? शब्दांचे प्रकार आहेत. शब्दांच्या जाती म्हणजे काय? शब्दांचे प्रकार आहेत. आता वर्णापासून शब्द तयार होतो, शब्दांपासून आपण वाक्य बनवतो, राईट ना? मग ह्या शब्दांचे काही प्रकार आहे आणि ते वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्य असतात. कार्य मतलब क्या? त्यांची कामं असतात, वेगवेगळी कामं असतात आणि त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली राहतात. त्यालाच आपण काय म्हणतो? शब्दांच्या जाती असे म्हणतो. आता हे शब्दांच्या जातीमध्ये 2 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे विकारी शब्द आणि दुसरा प्रकार आहे अविकारी शब्द. आता ह्या विकारी शब्दामध्ये विकारी शब्द आपल्याला झालेले तुमचं त्याच शब्दामध्ये तुम्हाला येतं की नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि अविकारी शब्दामध्ये आपल्याला घ्यायचंय क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. अभी ये समझ में आया, विकारी शब्द में नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद समझ में आया, तो आपको अविकारी शब्द एकदम अच्छे से समझ में आएंगे. तो इसलिए मैंने उस दिन भी इंफॉर्मेशन दी थी, आज भी आपको उसकी इंफॉर्मेशन देती हूँ. अभी आप बोलोगे कि ये विकारी शब्द और अविकारी शब्द क्या है? विकारी शब्द म्हणजे काय आणि अविकारी शब्द म्हणजे काय आपण ते पाहणार आहोत. ओके. विकारी शब्द म्हणजे काय की वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीचे बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात. लिंग मतलब क्या? पुल्लिंग, स्त्रीलिंग. हा, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी त्याला लिंग असे म्हणतात. त्याच्यानंतर वचन, एक वचन, अनेक वचन. येस, एक वचन आणि अनेक वचन. आणि विभक्ती, विभक्ति मालूम है आपको? वो बाद में रहेगा आपको, उसमें प्रथमा विभक्ति, द्वितीय विभक्ति, तृतीय विभक्ति, चतुर्थी, पंचमी, षष्ठी और सप्तमी ऐसे रहता है और लास्ट में संबोधन रहता है, वो 9th में है आपको, वो रहता है. और उसको त्याच्यामध्ये म्हणजेच काय लिंग आणि वचन आणि विभक्तीमध्ये बदल होतो त्याला काय म्हणतात? विकारी शब्द म्हणतात. म्हणजेच काय विकारी शब्द, विकार म्हणजे बदल घडवणारे. म्हणजे एक सपोज तुम्हाला एखादं वाक्य दिले आणि त्याच्यामध्ये वचन दिलेले, सपोज पुस्तक आहे सॉरी, पुस्तक आहे, पुस्तकांना अनेक वचन काय होईल? पुस्तक, पुस्तके. पुस्तके. आपण त्याला काय लावतो? के. म्हणजे त्याच्यामध्ये काय झाला? बदल झाला, राईट ना? येस. मग त्यालाच काय म्हणायचं? हो टीचर. विकारी शब्द. त्यालाच बोलायचं विकारी शब्द. आता हा अविकारी शब्द म्हणजे काय ते आपण बघू. वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात, मतलब जो वर्ड जैसा दिया है ना वैसे ही रहता है. मूळ रूप मतलब कैसा? जो वर्ड दिया है वो वैसे ही. मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात. मतलब जो जो वर्ड दिया है वो वैसा का वैसा रहता है, उसमें चेंजेस नहीं होते. और विकारी शब्द में क्या होता है? जो मूल शब्द रहता है उसमें क्या होते हैं? चेंजेस होते हैं. जिसमें लिंग, वचन, विभक्ति रहता है उसमें चेंजेस होते हैं. और अविकारी शब्द में क्या होता है? लिंग, वचन, विभक्ति में चेंजेस नहीं होते. उसको क्या बोलते हैं? अविकारी शब्द. आता अविकारी शब्द म्हणजे काय? अविकारी म्हणजेच काय? बदल न घडणारे. आणि विकारी म्हणजे आपण काय बघितलं? येस, बोलो. विकारी शब्द म्हणजे काय? मिस बदल घडणारे शब्द. हा, बदल घडणारे शब्द. आणि अविकारी शब्द म्हणजे काय? बदल न घडणारे शब्द. ओके, इतना समझ में आया आपको? Yes, miss.
क्या नहीं समझ में आया? Yes, miss. ओके, तो अभी देखो उसमें विकारी में नाम, सर्वनाम, हो विशेषण टीचर और क्रिया. समजलं. अरे वा, लवकर सांगितलं रे. विकारी शब्दामध्ये आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद बघायचंय. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू नाम. उस दिन भी मैंने बताया था, फिर भी बताती हूँ. अभी आप डेफिनेशन मुझे बताओ. नाम म्हणजे काय? टीचर एखादी व्यक्ती व पशु व पक्षी किंवा एखादी जागे व वस्तूचं नाम हा, येस. नाम त्याला नाम म्हणजेच काय? हा, म्हणजेच आपण त्याला काय बोलतो, प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्या वस्तूच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला व्याकरणात काय म्हणायचं? नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ यात दिले बघा, गोपाल, सीता, नदी, पर्वत, अमृत, स्वर्ग, धैर्य, कीर्ति, आनंद, ऐसे बहुत सारे ऐसे नाम रहते, राइट ना. आपको सेंटेंस रहेगा तो उसमें से नाम पहचानो, सर्वनाम पहचानो, ये आता है. पहले भी आया था और अभी बाद में भी आएगा, इसलिए ये फिर से ले रही हूँ. हाँ? उसको क्या बोलते हैं? नाम. अभी नेक्स्ट सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? टीचर येस. सर्वनाम म्हणजे ते, तू, तो, ती, त्या, like this. येस, बरोबर. बराबर आहे. पण ते शब्द कशाबद्दल वापरले जातात? ते, तू, ते, त्यांना, हे शब्द कशाबद्दल वापरले जातात? नावाच्या नामाबद्दल. बद्दल. येस, वही डेफिनेशन आहे. फिर नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला आपण काय म्हणायचं? सर्वनाम असे म्हणायचं. उस दिन भी मैंने एग्जांपल बताया था ना एक. कौन सा बताया था? राहुलने अभ्यास केला. राहुलने गणिताचा अभ्यास केला. राहुलला गणितात चांगले मार्क पडले. अभी ये फिर बार बार राहुल ये क्या है? नाम है. वो बार बार बोलेंगे तो ये नहीं रहेगा. तो सेंटेंस कैसे हो सकता है कि राहुलने अभ्यास केला. त्याने गणिताचा, हा, येस बोलो. त्याने गणिताचा पेपर दिला. त्याने गणिताचा अभ्यास केला आणि त्याला गणितात चांगले मार्क मिळाले. म्हणजे त्याने, त्याला, ते नामाऐवजी ते वापरले म्हणून त्याला काय म्हणायचं? सर्वनाम. समजलं? नेक्स्ट आहे विशेषण. आता विशेषण म्हणजेच काय? की नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. जसं की चांगला मुलगा. आता मुलगा काय? मुलगा काय? मुलगा सर्वनाम आहे का नाम आहे? सर्वनाम आहे. नहीं, कैसा आएगा वो? मिस नाम. मुलगा मिस काय आहे? सर्वनाम सर्वनाम एक सर्वनाम. बताओ, सर्वनाम है क्या नाम है क्या विशेषण है? मिस सर्वनाम आहे. टीचर सर्वनाम. सर्वनाम आहे. मग त्याच्यामध्ये कधी तुम्ही ऐकलंय का? तो, त्याला, त्याने, त्याच्या, त्याच्यामध्ये मुलगा हा वर्ड आलाय का कधी? नो टीचर. टीचर मग नाम. हा, मग नाम झालं नाही का? दोन्हींपैकी एक ऑप्शन निवडायचाच आहे आपल्याला. Yes, अरे miss. नाम आहे, मुलगा Yes. काय आहे? नाम आहे. कारण का? त्याला एक विशिष्ट नाव दिलेले आपण, म्हणून ते काय आहे? नाम आहे. आणि मग काय? चांगला मुलगा. मुलगा Yes, कसा आहे? चांगला. चांगला आहे. म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगितली ना. नाम कोणतं आहे? आपलं मुलगा. आणि मुलाची कशी माहिती सांगितली? तो चांगला आहे, म्हणजे चांगला मुलगा. मग चांगला काय झालं? विशेष माहिती. विशेषण आता एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. झाड हिरवे. हिरवा निसर्ग. ओके, हिरवा निसर्ग. निसर्ग काय झाला? टीचर निसर्ग नाम.
नाम आहे आणि नाम. तुम्ही निसर्गाची माहिती कशाबद्दल नाम. सांगितली की हिरवा म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती दिली म्हणून त्याला काय म्हणायचं हिरवा. विशेषण. विशेषण जसं की मोठा चेंडू. टीचर चेंडू नाम आणि मोठा मोठा विशेषण. काय विशेषण. मसालेदार भाजी. मसालेदार भाजी विशेषण, नाम आणि भाजी नाम मसालेदार विशेषण. भाजी नाम. एक बताओ. भाजी नाम आहे आणि मसालेदार विशेषण आहे ओके. भाजीबद्दल. पिवळसर गुलाब. गुलाब नाम पिवळासर विशेषण. विशेषण. हो ओके. टीचर. निळसर पाणी. पाणी नाम पाणी नाम विशेषण. विशेषण. निळसर विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगितली ती त्याला काय म्हणतात विशेषण असं म्हणतात. नेक्स्ट दिले सर्वनाम. सर्वनाम कशाला म्हणायचं ते सॉरी क्रियापद. क्रियापद कशाला बोलायचं. क्रियापद म्हणजे काय. एका सेंटेन्स मध्ये जर कोणती क्रिया दिली असणार त्याला क्रियापद म्हणतात. येस व्हेरी गुड. म्हणजेच काय क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक हा शब्द आहे. जसं एक्झाम्पल आहे की भारताने क्रिकेट मॅच जिंकली. आता जिंकली नसते दिली तर भारताने क्रिकेट मॅच काय जिंकली आहे काही समजलं नसतं. म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण होतो की भारताने क्रिकेट मॅच जिंकली. मग जिंकली या शब्दाने अर्थ पूर्ण होतो वाक्याचा म्हणून त्याला काय बोलायचं क्रियापद. सेकंड एग्जांपल है गाय दूध देते. इसमें कौन सा क्रियापद रहेगा. देते. क्यों. क्योंकि जर की गाय दूध असं जर म्हटलं असतं तर देते का नाही देत असं वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून. पूर्ण होत नाही. ओके. समझ में आया. यस मिस. ओके. तो अभी देखो इसके ऊपर ही हमारा नेक्स्ट है अविकारी शब्द. अविकारी शब्द में अव्यय हमें देखना है. फर्स्ट क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. इंग्लिश में आपका ये सब हुआ है. सिर्फ लैंग्वेज का डिफरेंस है बाकी कुछ नहीं है. अभी देखो फर्स्ट हमें देखना है क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय मतलब Adverb. त्याच्यात क्रिया व विशेषण दिले असणार. नाही त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं क्रियेविषयी माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल सांगते तुम्हाला. इथे 4 एक्झाम्पल दिले. मी एक रीड करून तुम्हाला त्यातले एक्सप्लेन करते. ओके. फर्स्ट दिलंय की शेतकरी हताशपणे आत्महत्या करत होता. शेतकरी हताशपणे आत्महत्या करत होता. अभी ये सेंटेंस है. मैं उसके ऊपर आपको एक क्वेश्चन पूछ रही हूँ वो मुझे बताना है. शेतकरी आत्महत्या कशा प्रकारे करत होता. टीचर हताशपणे. तो देखो एक सेंटेंस दिया है उसके ऊपर आपने क्वेश्चन पूछा कि कशा प्रकारे शेतकरी आत्महत्या करत होता तर तो हताशपणे. ये हमें क्या मिला आंसर मिला. आंसर क्या मिला हमें हताशपणे. इतना याद रखो फिर आगे का मैं आपको समझाती हूँ. अभी सेकंड देखो मुंग्या सगळ्या स्तब्ध होऊन ऐकत होत्या. मुंग्या सगळ्या स्तब्ध होऊन ऐकत होत्या. मुंग्या कशा ऐकत होत्या. शब्द होऊन. उसमें हमें आंसर कौन सा मिला कि शब्द होऊन. झोपडी आणि मैलोन मैल पसरलेले अंगण होते. अंगण कसे पसरलेले होते. मैल असे पसरलेले होते. ओके. त्याने हळू आवाजात पण ठामपणे सांगितले. त्याने कसे सांगितले ठामपणे सांगितले. अभी इसमें देखो
हमें क्या क्या मिला की या वाक्यात काय होते, करत होते, ऐकत होत्या, पसरले होते, सांगितले असे प्रश्न विचारल्यावर आपल्याला उत्तर कसे भेटले की हताशपणे, स्तब्ध होऊन, मैलोनमैल, ठामपणे अशी आन्सर भेटली की नाही आपल्याला. म्हणजेच काय, हे शब्द आपल्याला क्रियेविषयी माहिती देतात. हे शब्द आपल्याला कशाविषयी माहिती देतात, क्रियेविषयी माहिती देतात. म्हणून आपण त्या शब्दांना काय म्हणायचं, क्रियाविशेषण अव्यय. समझलं? मतलब आपको एक सेंटेंस दिया, आपको नहीं समझ में आता है, उसमें क्वेश्चन पूछो और फिर उसका जो आंसर आता है वो कौन सा अव्यय हो गया, क्रिया विशेषण क्रिया विशेष अवय अव्यय नहीं, क्रिया विशेषण अव्यय, अव्यय क्रिया विशेषण अव्यय, क्रिया विशेष अव्यय ऐसा वर्ड लिखते हैं, देखो ऐसे. हो टीचर. ओके, समझ में आया क्रिया विशेषण अव्यय? यस Yes, टीचर ma'am. समजलं. ओके, अभी नेक्स्ट हमें देखना है की शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय असतं की दोन शब्दांचा अन्वय साधणारे अव्यय असतं. दोन शब्दांचा अन्वय साधणारे अव्यय असतं. म्हणजेच काय, शब्द, शब्द म्हणजे काय आपले वर्ड, आणि योग, योग म्हणजे काय, संयोग, संयोग म्हणजे काय, जोडणे. मग याच्यामध्ये नाम, सर्वनाम यांना जोडून येणारे अव्यय शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजे तुम्ही आता आपण बेसिक घेतलं ना, नाम आणि सर्वनाम यांना जोडून येणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणायचं, शब्दयोगी अव्यय. अभी सेंटेंस दिया है, सेंटेंस में आपको नाम और सर्वनाम पहचानना नहीं आएगा तो आपको शब्दयोगी अव्यय कौन सा है वो भी समझ में नहीं आएगा. इसलिए वो नाम और सर्वनाम कौन सा है सेंटेंस में वो पहले देखना पड़ेगा, और उसको ज्वाइन किया हुआ वर्ड कौन सा है वो मिलेगा, तो आपको क्या मिल जाएगा, शब्दयोगी अव्यय. म्हणजेच काय, नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणाऱ्या शब्दाला काय म्हणायचंय, शब्दयोगी अव्यय. अभी देखो इसमें कुछ एग्जांपल है की नामाला जोडून येणारी शब्दयोगी अव्यय. जसं की पावसाळ्यात वारूळ वाहून जाते. अभी इसमें पावसाळा एक क्या है, नाम है. नाम. नाम त्याला जोडून कोणता शब्द आलाय, वारुळ नाही अळ्यात. त्याला यात. शब्द कोणता आलेला आहे, अळ्यात अळ्यात. म्हणजे तो ळ्यात हा शब्द काय झाला, शब्दयोगी अव्यय झाला. कोणता झाला, शब्दयोगी अव्यय. अव्यय. ओके. आपल्या शिष्याबरोबर घर शोधत आलो. अभी इस सेंटेंस में आपको नाम कौन सा है वो बताओ. बरोबर शिष्य. 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 सॉरी आणि शिष्यला जोडून कोणता शब्द आलाय, बरोबर मग बरोबर हा शब्द काय झाला, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय हा शब्द झाला. ओके. हो नेक्स्ट है गिरणीतून भात भरडून आणायची. अभी इसमें नाम कौन सा है, गिरणी गिरणी. आणि त्याला शब्द जोडून कोणता आला, तून. तून. म्हणजे तून हा आपला काय झाला, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. ओके. नेक्स्ट आहे महाराष्ट्राबाहेरही मास्तरांची फिरती सुरू झाली. शब्दयोगी अव्यय कौन सा है अभी इसमें, डायरेक्ट मुझे बताओ शब्दयोगी अव्यय कौन सा है, बाहेरही. अभी ये कैसा है, ये सब नामाला जोडून आलेले ही वाक्य दिलेली आहे, ती नामाला जोडून आलेली. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला शब्द आपण असे येऊ शकतात की जसं वर, खाली, मागे, पुढे असे इथून, बाहेरून, ळ्यात, बरोबर असे शब्द याला जोडून येऊ शकतात. ही कशाला झाली, नामाला जोडून येणारी वाक्य झाली. आणि ही आहे सर्वनामाला जोडून येणारी वाक्य. सर्वनाम आपण पाहिले ना, तो, त्याला, त्यांना, त्याला, येस त्याला. मग हे शब्द सर्वनामाला जोडून येणारी वाक्य कोणकोणती ती आपण एकदा बघू, की त्याच्याबद्दल फक्त ऐकून होतो. इसमें त्याच्या काय सर्वनाम आहे आणि त्याला जोडून येणारा शब्द कोणता आला, बद्दल. म्हणून बद्दल हे काय झालं आपलं, बद्दल कोणता अवयव झाला, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. टीचर यस. हा पीडीएफ है. यस बेटा, क्या हुआ, सेंड करणार तुम्ही. हाँ करल ना, मी सेंड करल. ओके टीचर. ओके. नेक्स्ट आहे मी तिच्या जवळ
मी तिच्या जवळ जाऊन आलो. अभी इसमें सर्वनाम कौन सा है इस सेंटेंस में, वो बताओ मुझे. समोर सर्वनाम बताना है. मी तिच्या जवळ जाऊन आलो. तिच्या. तिच्या आणि मी. टीचर तिच्या मी तिच्या आणि मी. आणि मी. आणि हा, मी. हे दोन सर्वनाम आहे. पण त्या मीला जोडून एक पण शब्द आलेला नाही आणि तिला जोडून जवळ हा शब्द आलेला आहे. म्हणजे जवळ आपलं काय झालं, शब्दयोगी अव्यय झालं. योगी. नेक्स्ट आहे, पण अजून त्याच्या पुढे त्याचं सारं आयुष्य आहे. आता इसमें त्याच्या, त्याचं हे दोन सर्वनाम आहे. पण त्याच्या पुढे आपल्याला शब्द आलेला नाहीये. पण त्याच्या पुढे हा काय झाला आपला, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. नेक्स्ट आहे, त्याच्या समोर राक्षस उभा होता. तर समोर काय झाला आपला, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. अव्यय. अभी ये देखो, जो कल ये लिया था ना हमने, लेसन नंबर 5, उसमें ये दिया है, देखो, खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. अभी हमारा जो लिया ना शब्दयोगी अव्यय, अभी सेंटेंस देखो क्या है, पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे. अभी इसमें मुझे बताओ शब्दयोगी अव्यय कौन कौन सा रहेगा. आपको इसमें सबसे पहले नाम पहचानो और नामाला जोडून आलेला शब्द कोणता, तो शब्दयोगी अव्यय. सांगा आता मला. यस आदित्य, आप बताओ. क्या हुआ, बोलो. जिसको आता है वो बताओ. टीचर विहंगमचं ना, हाँ, विहंगमचं. क्या बोला. टीचर क्वेश्चन काय है? अरे ये नहीं, क्या अभी अव्यय लिया हमने, ये दिखाई दे रहा है आपको, यस स्क्रीन पे दिखाई टीचर. दे रहा है. यस. हा, तर खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. आता आपण शब्दयोगी अव्यय घेतलं की नाही, येस येस. शब्दयोगी अव्यय कोणते ओळखली की नाही, कशा प्रकारे ओळखायची. नामाला आणि सर्वनामाला जो जोडून शब्द येतो त्याला काय म्हणायचं, शब्दयोगी अव्यय. तर इसमें टीचर आपको कडे. हाँ, कडे और टीचर खून. ओके. खून. और वर, रस्त्यावर. या वर येईल. वर. म्हणजे काय, खून, जाण्याचा या. खून, कडे आणि वर. म्हणजे पुणे, महाड आणि रस्ता हे काय आहे, नाम आहे. नाम. आणि त्याला जोडून अव्यय कोणता आलाय की हून, कडे आणि वर. म्हणजेच ह्या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय 3 आलेली. तुम्हाला जर असं सेंटेन्स आलं त्याच्या पुढे तुम्हाला शब्दयोगी अव्यय असे 3 लिहावे लागतील. हून, कडे आणि वर, ही झाली शब्दयोगी अव्यय. अभी सेकंड सेंटेंस दिया है उसमें, चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपरी सारखी दुसरी जागा नाही. टीचर मीठ. मग तिच्यातल्या, घाटातल्या. मुझे सिर्फ शब्दयोगी अव्यय बताना है, बाकी नाम, सर्वनाम ये कुछ नहीं बताना है. टीचर थोडं मोठं करता, दिसत नाही. हो आता दिसत. चमचमीत मेनू आपके बुक में भी है ना, पेज नंबर 15 पे देखो. चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. अभी इसमें आपको सबसे पहले नाम कौन सा है वो देखो और उसके आगे कौन सा अव्यय है वो बताओ मुझे. मिस घाटातल्या. घाटातल्या. तो आपको ल्या नहीं लिखना पड़ेगा, पूरा लिखना पड़ेगा आतल्या, क्योंकि आ क्या है, साइलेंट है. तो आतल्या ये हुआ शब्दयोगी अव्यय. और टीचर सारखी. सारखी, व्हेरी गुड. मतलब सेकंड सेंटेन्स में आतल्या आणि सारखी हे शब्दयोगी अव्यय आले. थर्ड आहे, जिगरबाज भटक्यांसाठी कावळा किल्ला सज्ज आहे.
मिस भटक्यांसाठी टीचर भटक्यांसाठी साठी 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 आपको पूरा वर्ड नहीं लिखना है। शब्दयोगी अव्यय आया तो आपको पूरा वर्ड नहीं लिखना है, सिर्फ वही अव्यय लिखना है। तो आप उसके आंसर क्या लिखोगे? साठी। वो पूरा Yes. भटक्यांसाठी आंसर नहीं लिखना है, सिर्फ साठी लिखना है। समझ में आया Yes. आपको ये? यस टीचर। इसीलिए मैं एक 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 ले रही हूँ, तो आपको वो समझ में आ जाएगा। ये हुआ हमारा शब्दयोगी अव्यय। फर्स्ट कौन सा देखा हमने? क्रिया विशेषण अव्यय। अभी सेकेंड हुआ शब्दयोगी अव्यय। अभी हमें थर्ड हमें देखना है उभयनवी अव्यय। ये वर्ड थोड़ा हाँ पढ़ के भी देखो और उसके साथ साथ लिखना भी है। त्याच्याबरोबर लिहित पण चला, कारण ते शब्द अवघड आहे, ते लिहिता पण आले पाहिजे तुम्हाला। उभयनवी अव्यय। उभयनवी अव्यय म्हणजेच काय असतं की कंजक्शन हा दोन शब्द किंवा दोन वाक्य म्हणजे दोन वर्ड किंवा दोन सेंटेन्स असतात आणि त्यांना जोडणाऱ्या अव्ययांना काय म्हणायचं? उभयनवी अव्यय। मतलब अभी देखो ऐसे बोलते हैं ना, अनिल आणि सुनील दोघे खेळायला गेले। आता दोन वर्ड कोणते आले? अनिल आणि सुनील। तर अनिल आणि सुनीलच्या मध्ये कोणता वर्ड यूज केला मी? आणि म्हणजे आणि हा काय झाला? उभयनवी अव्यय झाला। जसं की राहुलने बॅट व बॉल आणले। बॅट आणि बॉलच्या मध्ये कोणता वर्ड यूज केला? व। म्हणजेच या दोन शब्दांमध्ये दोन शब्द किंवा दोन वाक्यांमध्ये जोडणाऱ्या अव्ययांना काय म्हणायचं आपण? उभयनवी अव्यय। म्हणजे उभयनवी अव्ययांमध्ये कोणकोणते वर्ड येतात? जसं की आणि, व, म्हणजे, की, पण, परंतु, किंवा, अथवा, वा, ऐसे वर्ड आते हैं। अभी देखो इसके एग्जाम्पल हम देखते हैं कि दोन शब्दांना जोडणारी। अभी अभी मैंने एक एग्जाम्पल दिया ना, सुनील और अनिल। वैसे राम आणि लक्ष्मण भाऊ भाऊ होते। आता राम आणि लक्ष्मण या दोन शब्दांच्या मध्ये कोणता शब्द आलाय? आणि मग आणि काय झालं आपला? उभयनवी अव्यय। अव्यय ओके। नेक्स्ट आहे स्वामी विवेकानंद व रवी वर्मांची भेट झाली। इसमें कौन सा उभयनवी अव्यय आया? व टीचर व ओके। थर्ड दिया है शहाणपण अथवा वेडेपण हे ठरवायचे कोणी? अथवा। ओके। बटाटे किंवा कांदे कितीही आण। किंवा चहा वा कॉफी जे तयार असेल ते दे। वा म्हणजेच आणि, व, अथवा, किंवा आणि वा हे जे शब्द आले, हे शब्द कोणते झाले आपले? उभयनवी अव्यय। हे कसे झाले? दोन शब्दांना जोडणारे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आता दोन वाक्यांमध्ये कसे येतात ते पण आपण बघूया। दोन वाक्यांना जोडणारी उभयनवी अव्यय कोणकोणते असतात ते पण आपण बघू। जसं की वाक्य म्हणजे आता शब्द झाले, शब्दांमध्ये त्याला समजतं, पण वाक्य सेंटेन्स कंप्लीट झाल्यानंतर पुढचं सेंटेन्स जॉईन होतं ना, ते दिलेले। कुष्ठरोग कोणत्याही प्राण्याला होत नाही, त्यामुळे त्यावर संशोधन करणे कठीण आहे। अभी ये दो सेंटेंस किसने ज्वाइन किया है? कौन से वर्ड ने ज्वाइन किया है? त्यामुळे। तर त्यामुळे आपलं काय झालं हे? त्यामुळे हे आपलं काय झालं? उभयनवी अव्यय। नेक्स्ट देखो 8-10 फुटांच्या लांबीची झोपडी आणि मैलोनमैल पसरलेले अंगण। अभी फर्स्ट आणि झोपडी आणि मैलोनमैल पसरलेल्या अंगांच्या मध्ये आणि हा शब्द आला, तो उभयनवी अव्यय आहे। थर्ड एग्जांपल है आभार मानले व भेटीची इच्छा व्यक्त झाली। फर्स्ट सेंटेंस क्या दिया है? आभार मानले। और सेकंड सेंटेंस दिया है भेटीची इच्छा व्यक्त केली। इस दो सेंटेंस ने कौन से अव्यय ने जॉइन किया? व आपलं कोणता अव्यय झालं? उभयनवी अव्यय ओके, व्हेरी गुड। अभी फोर्थ दिया है काही तिथल्या आठवणी सांगायचे पण मी अडाणी। पण फिफ्थ एग्जांपल है सारेच कोलंबस नाहीत
होत, परंतु काही कवी चित्रकार होतात. परंतु परंतु म्हणजेच पण, परंतु, त्यामुळे, आणि हे शब्द कोणते झाले? उभयनवी अव्यय. नव्हे उभयनवी अव्यय. अव्यय समजलं? येस मिस. लक्षात ठेवायचं. आणि व म्हणजे Yes, की, miss. पण, परंतु, किंवा, अथवा, वा, त्यामुळे हे वर्ड असले की ते वर्ड कोणते झाले? उभयनवी अव्यय. अव्यय. अभी लास्ट का जो है वो हमें देखना है केवल प्रयोगी अव्यय. अभी एक केवल प्रयोगी अव्यय ना बहुत सिंपल है, आपको जल्दी से समझ में भी आएगा क्या है. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय की बोलणाऱ्याच्या मनातील आश्चर्य, भय, संताप, धिक्कार, घृणा, आनंद वगैरे भावना दर्शवण्यासाठी या केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग केला जातो. जर ही वाक्यात योजली नाही तर वाक्याचा अर्थ किंवा भावना कोणत्याही प्रकारे अपूर्ण राहत नाही. म्हणजेच काय आपण बोलतो ना फिलिंग, त्या प्रकारे. म्हणजे आश्चर्यामध्ये काय येतं? आश्चर्य दर्शवलं जातं. जसे आपण शब्द यूज नाही करत का? अरे रे, वा, आहा, हाय, अच्छा, ठीक आहे, बरं आहे. आश्चर्यदायक असे शब्द. त्याच्यानंतर भय. भय म्हणजे कोणते? भीतीदायक शब्द असतात. संताप, धिक्कार, घृणा, आनंद वगैरे अशा भावना दर्शवण्यासाठी जे शब्द उच्चारले जातात त्याला काय म्हणायचं? केवल प्रयोगी अव्यय. अभी इसमें देखो, फर्स्ट एक एग्जांपल है. आहा हा, किती सुंदर निसर्ग आहे या परिसरात. अभी ये कौन सा हुआ? हर्ष हुआ. मतलब जिसको ऐसे ज्याला खूप आनंद झालेला आहे त्यावेळेस असा शब्द निघतो की आहा हा. म्हणजे हर्षदर्शक शब्द, हर्षदर्शक मध्ये कोणकोणते शब्द येतात? जसे की आहा, वा, वा वा, आहो, असे आनंददायक शब्द येतात. म्हणजेच आहा काय झाला? केवल प्रयोगी अव्यय. अभी देखो नेक्स्ट देखो 6. तुझा कोणताही विचार बुद्धीला पटणारा नाही. अभी इसमें क्या है? विरोध दाखवलेला आहे. मतलब विरोध दाखवलेला आहे. विरोधदर्शक शब्दामध्ये कसे येतात की छे, हट, ऐसे वर्ड यूज किए जाते हैं. नेक्स्ट आहे ठीक, हे काम मी उद्यापर्यंत संपवीन. संमती दाखवलेली, एक परमिशन म्हणतात ना त्या पद्धतीने दिलेली. ठीक आहे, मी हे काम पूर्ण करील. मग संमतीमध्ये कोणकोणते वर्ड येतात? जसं की हा, अच्छा, जी हा, ठीक आहे, बरं आहे, मी उद्या अभ्यास करेल. म्हणजे संमती दाखवली जाते. ही कोणती झाली? केवल प्रयोगी अव्यय. अव्यय. नेक्स्ट आहे अरेच्चा, एवढ्या तडकाफडकी तू आपली मते बदललीस. आश्चर्य व्यक्त केलेले. आश्चर्य व्यक्त करताना कोणकोणते शब्द यूज केले जातात? बापरे, अबब, अरेच्छा, ओहो अशी वर्ड यूज केली जातात. अबब, केवढी प्रचंड इमारत आहे हो. यात पण आश्चर्य दाखवलेले. मगाशी सांगितलं अबब, अरेच्छा असे वर्ड यूज केले जातात. ते कशामध्ये येतात? आश्चर्यमध्ये येतात. पण हे सगळे कशामध्ये येतात? हर्षदर्शक, शोकदर्शक. ये किसमें आता है सब? केवल प्रयोगी अव्यय में. अभी लास्ट का देखो, अरे रे, किती कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत ही पोरकी मुले. शोक दर्शवलेला आहे. म्हणजे दुःख दाखवलेले. शोक दर्शवलेला है म्हणजे इसमें क्या आता है कि ऐसे वर्ड आते, अरे रे, हाय, असं मनातील दुःख भावना व्यक्त करायची आहे तर असे वर्ड यूज केले जातात. हे कशामध्ये येतात? सगळे केवल प्रयोगी अव्ययामध्ये येतात. समजलं? हो टीचर. येस मिस. ओके, तो यही आपको ना लेसन नंबर 4 थे ना, वो देखो जो हमने लिया ना अभी, क्रिया विशेषण अव्यय, शब्द योगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयनवी अव्यय. लेसन नंबर 4 देखो, उसमें क्वेश्चन आंसर दिए है. देखो पेज नंबर 12 पे. मिला? यस. येस मिस मिला. हाँ,
अभी इसमें देखो वर्गीकरण करून तख्ता पूर्ण करा। अभी इसमें आपको क्या दिया है, 4 पार्ट दिया है, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, ऐसे 4 पार्ट दिए हैं और ऊपर कुछ वर्ड दिए हैं। कौन कौन से वर्ड है, रीड करो। मिस ऊपर वो जो ग्रीन कलर के इसमें हाँ, दिया ग्रीन है कलर, वो हाँ हाँ पढ़ो। हाँ, भरभर सावकाश पोटाबा पोटोबा विरुद्ध विरुद्ध। पोटोबा टीचर बहुत विरुद्ध सारे लोग लीव हो रहे पार्टिसिपेट में। क्यों? बाप रे। एक सेकंड, हाँ मिस। क्या हुआ? ठीक है, रीड करो आप। हाँ, आणि सतत किंवा कशासाठी पोटोबामुळे सव्या पाक स्वयंपाक घरापर्यंत स्वयंपाक घरापर्यंत हम्म, तुमच्या बद्दल हम्म, अथवा अब्बा अबब, हाँ। सॉरी अबब ऐसे वर्ड दिए हैं, आपको इसमें क्या करना है, डिस्ट्रीब्यूट करना है। कौन सा वर्ड क्रिया विशेषण अव्यय में आएगा, कौन सा शब्दयोगी अव्यय में आएगा, कौन सा उभयनवी अव्यय में आएगा और कौन सा केवल प्रयोगी अव्यय में आएगा, वो बताना है। अभी क्रिया विशेषण मतलब क्या, क्रिया विषय इंफॉर्मेशन देते, वो बताना है। अभी इसमें भरभर भरभर वर्ड कौन से इसमें आएगा, कोणत्या कॉलम मध्ये येईल भरभर वर्ड? क्या हुआ, वो शब्दयोगी अव्यय है, उभयनवी अव्यय है, केवल प्रयोगी या क्रिया विशेषण अव्यय है? मीन्स केवल प्रयोगी अव्यय। क्यों? उसमें फीलिंग बताइए हमारे। शोक दर्शाया है, आनंद दाखवला आहे, आश्चर्य दाखवलेले आहे। भरभर म्हणजे काय, क्रिया आहे की नाही? हळूहळू, पटपट, येस येस सावकाश, ही क्रिया आहे ना, मग क्रिया विशेषण अव्यय झालं। येस क्रिया मिस करताय ना आपण, भरभर, टीचर सावकाश, क्रिया हळूहळू, विशेषण अव्यय हळूहळू असं क्रिया करताय ना ते, म्हणून तो कोणता झाला, क्रिया विशेषण अव्यय। सावकाश, टीचर सावकाश काय? क्रिया विशेषण अव्यय। येस, भरभर, सावकाश हे दोन्ही पण क्रिया विशेषण अव्यय आहे। पोटा विरुद्ध पोटा विरुद्ध हम्म, उभ पोटा विरुद्ध। अभी पोट क्या है, पोट वर्ड क्या है, नाम है, सर्वनाम है? टीचर नाम नाम आहे, आणि नामाला जोडून आलेल्या शब्दाला आपण काय बोलतो? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी हा. अव्यय। योगी अव्यय मग पोटा विरुद्ध हा शब्द कुठे जाणार? शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय सेकंड येस, शब्दयोगी अव्यय. बापरे, बराबर आहे, बोलो। केवल प्रयोगी प्रयोगी केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय, कारण त्याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त केलेले, फिलिंग Yes. दर्शवलेलं आहे, आश्चर्य। आणि उभयनवी अव्यय. अव्यय ओके, सतत, टीचर सतत टीचर उभयनवी अव्यय। सतत काय, सतत म्हणजे काय, कंटिन्यू आपण ती क्रिया करत चालतो ना, क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय। अव्यय. ओके, किंवा केवल शब्दयोगी अव्यय उभयनवी अव्यय. उभयनवी अव्यय। अव्यय. कशासाठी? उभयनवी अव्यय नेक्स्ट वर्ड दिया है, कशासाठी?
जोडून क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. ओके नेक्स्ट पोटोबामुळे. नो टीचर शब्दयोगी अव्यय. क्यों शब्दयोगी अव्यय? कशासाठी हा शब्दयोगी अव्यय आहे तर का बरं आहे? कारण तो नामाला जोडून दोन आलेला नाम आहे. टीचर कशा नाम आहे. हा आणि त्याला जोडून अव्यय आलेला आहे साठी म्हणजे कसं झाला शब्दयोगी अव्यय. नेक्स्ट काय आहे पोटोबामुळे. पोटोबामुळे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. ओके अव्यय. स्वयंपाकघरापर्यंत. अव्यय. हा? स्वयंपाकघरापर्यंत. टीचर शब्दयोगी शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. ओके तुमच्याबद्दल. बद्दल तुमचा केवळ काय नाम आहे? प्रयोगी अव्यय. एक सेकंड तुमचा हा नाम आहे का सर्वनाम आहे? टीचर सर्वनाम. सर्वनामाला बद्दल शब्द जोडून आलाय मग ते कोणतं झालं? उभयनवी शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. अव्यय. अथवा उभयनवी अव्यय. उभयनवी अव्यय धडवाला. ओके और लास्ट में है अब. केवल प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी वाक्य अव्यय. सॉरी केवल प्रयोगी अव्यय. समझ में आया? Yes. सिंपल है. यस. Yes. एक बार Yes, teacher. मैं सेंड करूंगी आपको पीडीएफ. एक बार वो रीड करो, राइट करो और फिर आपको जो अभी लिया ना लेसन नंबर 5 का भी लिया और लेसन नंबर 4 का भी लिया. ऐसे भी आ सकता है आपको. वर्ड दिए जाएंगे और ऐसे कॉलम दिए जाएंगे उसमें आपको राइट करना पड़ेगा. नहीं तो सेंटेंस दिए जाएंगे उसमें से आपको शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय ये ढूंढना पडेगा. ओके कैसे भी क्वेश्चन आ सकते त्याच्यामध्ये कसे पण क्वेश्चन येऊ शकतात. एकदा ओळखू आलं ना तर काही प्रॉब्लेम नाही. चारों पॉइंट समझ में आए? यस टीचर. यस मिस. तो मैं कुछ क्वेश्चन पूछूंगी आप बताओगे मुझे. यस. टीचर. सेंटेंस अच्छे से सुनना. ओके. Okay, miss. हा किती सुंदर फूल आहे. मिस केवल प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी वाक्य. केवळ प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. अव्यय. ओके. वाक्य अव्यय. अरे अव्यय. हे अव्यय. वाक्य नाहीये अव्यय आहे. अव्यय. वर्ल्ड कप साठी विराटच कर्णधार हवा. मिस काय? Miss शब्दयोगी अव्यय. फिर से एक बार सेंटेंस बताती हूँ. बराबर है आपका. वर्ल्ड कप साठी विराटच कर्णधार हवा. टीचर शब्द मिस शब्दयोगी अव्यय. कौन सा शब्दयोगी अव्यय है इसमें? अव्यय. त्याच्यात नाम विराट विराटांसाठी. विराट नाम. विराट नाम आहे आणि साठी अव्यय. ओके Yes, व्हेरी miss. गुड. 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम. 1 किलोग्राम. Miss उभयनव्य उभयनवी अव्यय. अव्यय. वाक्य. अव्यय. अव्यय. उभयनवी अव्यय. अभी अव्यय. जिसका नाम लूंगी ना वही बताना मुझे. हाँ? Okay, miss. तू घरी आला की आपण हॉटेलला जाऊ. कुमकुम आप बताओ. तू घरी आला की आपण हॉटेलला जाऊ. Miss, she is not in class. Sorry, she is left. थी ना I अभी. thought, miss. अभी थी. ओके सृष्टि. यस टीचर 11th है अभी 80 हो गए. मिस सब क्वेश्चन लेफ्ट हो रिपीट. रहे. मिस क्वेश्चन. तू घरी आला की आपण हॉटेलला जाऊ. मिस अभयनवी अव्यय. उभयनवी अव्यय. उभयनवी अव्यय. ओके अव्यय. गुड़िया अव्यय. आप बताना. पाहुणे आले आणि लाईट गेली. Miss, आपने मुझे पूछा. यस पाहुणे आले आणि लाईट गेली. उभयनव्य अव्यय. बराबर है बोलो अच्छे से बोलो. हाँ, उभयनव्य कौन सा अव्यय. आया उसमें वर्ड?
मिस आणि आणि हा आणि कृष्णा आप बताना. मी उद्या मुंबई येईन. शब्दयोगी मी उद्या मुंबईला जाईल. मतलब क्या है उसमें? क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. ओके. पियुष, सुरेश अतिशय प्रामाणिक आहे. यस बोलो. क्वेश्चन एकदा बोला. सुरेश अतिशय प्रामाणिक आहे. क्रिया विशेषण. हा, क्रिया विशेषण. क्या हुआ? हॅलो मिस. हाँ सेंटेंस काय दिया Hello. कि सुरेश. यस बोलो ना. वॉइस ब्रेक होतोय मिस. अभी आ रहा है. नाही मिस. सुरेश. हॅलो. ओके सृष्टी आप आंसर देना. सुरेश अतिशय प्रामाणिक आहे. काय घडतंय त्याच्यामध्ये? काय घडतंय त्या वाक्यामध्ये? क्रिया घडते ना. मग ते कोणतं वाक्य Yes. झालं? क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. अभी लास्ट का एक पूछती हूँ. अव्यय. शब्बास आपण प्रथम आहोत. शब्बास आपण प्रथम आहोत. इसमें क्या दिया है? शब्बास मतलब क्या क्या दर्शाया है? मिस केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी केवल प्रयोगी अव्यय. अव्यय. समझ में आया? हो टीचर. Yes. आदित्य आपने एक भी आंसर नहीं दिया. हाँ मिस एक मेरा नेट पूछूं? ज्यादा था इसलिए मैं लीव हो गया था. ओके. एक पूछती हूँ आपको कि सावलीमुळे कपडे वाळत नाही. ये कौन सा हुआ? सावलीमुळे सावलीमुळे सावली- कपडे वाळत नाही. टीचर जितेश वडावाटेकर बार बार लीव हो रहा है. केवल सर का प्रॉब्लम रहेगा. सावलीमुळे कपडे वाळत नाही. कौन सा हुआ? बोलो क्रिया? कृष्णा आप बोलो. टीचर सावलीमुळे कपडे वाळत नाही. किसको आता है आंसर? बोलो. मिस कैन यू रिपीट अगेन? टीचर क्रिया विशेषण अव्यय. नहीं. सावलीमुळे कपडे वाळत नाही. इसमें नाम आया है. नाम को ज्वाइन करके वर्ड आया है मुळे. इसलिए वो कौन सा हुआ? शब्दयोगी अव्यय. टीचर शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. समझ में आया? शब्दयोगी. सिंपल है. Yes. एक बार फिर से रीड करो तो आपको समझ में आएगा. नहीं समझ में आता है तो नेक्स्ट लेक्चर में मुझे खुद से पूछना, मैं आपको बता दूंगी. ओके. Yes. टीचर कुछ प्रॉब्लम है बाकी? नो टीचर. नो No मिस. miss. No miss. मिस आप ग्रुप में भेजेंगे ना? यस भेजूंगी आपको. ओके मिस मिस. होमवर्क काय है? यही आपको आपने क्वेश्चन लेसन नंबर 50 क्वेश्चन आंसर नहीं राइट किए ना. नो वो राइट मिस करना है. मिस कौन सा वो मैंने आंसर सब- दिया था सब. वो वो आंसर भी राइट Exercise. करना है. सब क्वेश्चन आंसर राइट करो. और जो अभी हमने लिया ना, सिर्फ उसमें विराम चिन्ह बाकी है. वो आता है वो भी लिखो. नहीं तो नेक्स्ट लेक्चर में हम हमारा टॉपिक विराम चिन्ह हम कंप्लीट करेंगे. ओके. बाकी Okay कुछ miss. प्रॉब्लम? मिस आप ग्रुप में सेंड कर दो होमवर्क के. ओके ओके मैं सेंड कर दूंगी. हाँ ठीक है. ओके ठीक है. बाय. बाय मिस. Bye miss. बाय मिस. बाय. Bye टीचर.